मी गुरुदास उद्धव बावणे, सामाजिक कार्यकर्ता, वाडी, नागपूर. 30 जूनला आपला एक लक्षवेधी महामोर्चाचं आयोजन केलं गेलं आहे. काय त्याचा मुद्दा आहे आणि काय त्याचं स्वरूप आहे, काय सांगाल? अनुसूचित जातीच्या लक्षवेधी महामोर्चा हा आम्ही 30 तारखेला आयोजन केला आहे आणि या 30 तारखेच्या आयोजनामध्ये मांग, मातंग, चर्मकार, वाल्मिकी, सुदर्शन, खाटीक, मांग, गारुडी, बुरुड, मादिगा, डक्कलवार आणि तत्सम लाभ वंचित जाती या सगळ्या जातींना आम्ही हा मोर्चा काढून राहिलो आहे. तर यामध्ये जो मागासलेला वर्ग आहे, वंचित आहे, बऱ्याच सोयी सुविधापासून महाराष्ट्र शासनाच्या सगळ्या काही स्कीमपासून दूर आहे, त्याकरिता अबकडची जी आमची मागणी आहे, ही मागणी जवळपास 40 वर्षापासून आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये होत आहे. ती मागणी आता महाराष्ट्र शासनाने पूर्ण करावी अशी आमची सर्वांची इच्छा आहे. आणि या मोर्चाकरिता आम्ही पूर्ण विदर्भामधून आपले अमरावती, चंद्रपूर, वर्धा, यवतमाळ, गोंदिया, भंडारा आणि वर्धा, नागपूर या पूर्ण विदर्भातून खूप मोठ्या संख्येने जे 48 जातीचे मागास वर्ग आहे, त्यांचे पूर्ण परिवारासहित आम्ही या ठिकाणी स्वखर्चाने असे जवळपास 30 ते 40 हजार लोक आपल्या नागपूर शहरामध्ये 30 तारखेला सकाळी 10 वाजता यशवंत स्टेडियममध्ये येणार आहेत. आणि त्या यशवंत स्टेडियममधून आम्ही मग सर्व पूर्ण विधान भवनाजवळ आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक या ठिकाणी संविधान चौकामध्ये येऊन आमचं त्या ठिकाणी मोर्चा होणार आहे. किती लोक या मोर्चामध्ये येणार आहे, सामील होणार आहेत, काय सांगाल? या मोर्चामध्ये जवळपास 30 ते 40 हजार लोक आमचे म्हणजे पूर्ण समाजाचे, मातंग समाज, गारोडी समाज, चांभार समाज, खाटीक समाज, इतर समाजाचे जेवढे घटक आहेत मागासलेले, हे सगळे घटक या मोर्चामध्ये सामील होणार आहेत. उपवर्गीकरण नाही झाले पाहिजे असे बौद्ध समाज म्हणत आहेत का? नाही, तसं उद्देश नाही आहे हा. कारण आम्ही शाहूच्या विचारांनी, डॉक्टर बाबासाहेबांच्या संविधानांनी, शिवरायाच्या आदेशांनी आपला हा महाराष्ट्र चालतोय. आणि महाराष्ट्रच नाही तर बाबासाहेबाच्या संविधानाने पूर्ण देश चालतो. संविधानाची जी आपली भारतीय संविधान आहे, हे भारतीय संविधान पूर्ण जगामध्ये 1 नंबरचं संविधान आहे. आणि हे संविधान आमच्या ज्या मागासलेल्या जाती आहेत यावर अन्याय होऊ देणार नाही. आणि जे लोक आमच्या विरोध करताय, समजा जे विरोध करताय ते लोक आमच्या डॉक्टर बाबासाहेबांना मानत नाही, शाहू फुलेंना मानत नाही आणि शिवाजी महाराजांना मानत नाही असं मी गृहीत धरतो. कारण की या सर्व मानवांनी मागासलेल्या पूर्ण वर्गाचा विकास झाला पाहिजे, हीच एक भावना या सर्व महापुरुषाच्या मनामध्ये होती. आणि संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर भीमरावजी बाबासाहेब आंबेडकरांनी या ठिकाणी आपल्यासमोर आपल्याला आरक्षण मागासलेल्यांना द्यायची त्यांनी कृती करून ठेवलेली आहे. त्याच माध्यमातून 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने आदेश दिला की अबकडे जे वर्गीकरण आहे हे महाराष्ट्र शासनाने जाहीर करावं बा म्हणून. आता त्यानंतर महाराष्ट्र शासन लवकरात लवकर आपल्याला म्हणजे जाहीर करावं अशी या मोर्चाच्या माध्यमातून आम्ही सरकारला सांगण्याची एक विनंती करत आहोत. याचे फायदे काय? उपवर्गीकरण झाले तर काय फायदे होणार, काय सांगा? हां, याचे फायदे असे होणार आहे सर, खूप मागासलेला जो वर्ग आहे, हा मागासलेला वर्ग म्हणजे झोपडीपासून ज्याच्या घरी फडे बांधण्याचं काम आहे, टोपले बनवण्याचं काम आहे, बुरुड समाज आहे, मातंग समाज आहे, मादगी समाज आहे, कचरा विणणारा समाज आहे. आणि त्यांचे मुलं सुशिक्षित होण्याकरिता त्यांना बाकीच्या ज्या सोयी सवलती आपल्या SC वर्गामध्ये सगळ्यांना आहे, पण असा काही समाज आहे की त्यांच्यापर्यंत त्या सवलती पोहोचल्या नाही आहे. आणि जेव्हा त्या सवलती त्यांच्यापर्यंत पोहोचेल त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं स्वप्न पूर्ण होईल असा मला पूर्ण गॅरंटी आहे. जे 30 तारखेला जो मोर्चा होणार आहे त्याचा आयोजक कोण आहे आणि
प्रमुख उपस्थिती कोणाकोणाची राहणार आहे? हा जो 30 तारखेचा महामोर्चा आहे, या महामोर्चामध्ये सर्व समाजाचे म्हणजे मागासलेले पूर्ण समाज, मांग, मातंग, चर्मकार, वाल्मिकी, सुदर्शन, खाटीक, मांगारोडी, बुरुड, मादिगा, डक्कलवार आणि तत्सम समाज, या समाजातील जे नेते मंडळी आहे, युवक मंडळी आहे, युवती मंडळी आहे, ज्यांच्या मनामध्ये सरकारबद्दल एक आपुलकी आहे की सरकारने आम्हाला आरक्षण दिलं पाहिजे, आणि त्या माध्यमातून असे बरेच युवक आमच्याशी जुळलेले आहेत आणि हे पूर्ण युवक आपला श्रमदान देऊन आपल्या 30 तारखेला येणाऱ्या मोर्चासाठी पूर्ण गावागावामध्ये, कोपऱ्याकोपऱ्यामध्ये जाऊन प्रत्येक घरी घरी जाऊन प्रचार करत आहे. आणि या प्रचार करता करता सगळी आमची संघटना एवढी मजबूत झाली आहे की या 30 तारखेला खरोखर नागपूर शहरामध्ये जाम पण होऊ शकते, अशी परिस्थिती आमच्या या मोर्चाची राहणार आहे. आरक्षण म्हटलं की अबकड आरक्षण, या संबंधित आपला काय विचार आहे? अबकड आरक्षण म्हटलं तर या अबकड आरक्षणमध्ये 59 जाती आहे. त्या 59 जातीमध्ये 58 जाती अशा आहे का ज्या 58 जातीमध्ये कितीही प्रयत्न केला 58 जातींनी, तर त्यामध्ये शैक्षणिकदृष्ट्या, आर्थिकदृष्ट्या, मागासलेल्या दृष्ट्या आणि राजकीय दृष्ट्या म्हणा, तर या सगळ्या गोष्टीमध्ये ह्या 58 जाती खूप काही मागे आहे. आणि या 58 जातीला सामोर जर आणायचं आहे तर त्याकरिता अबकड आरक्षण लागू करणं महाराष्ट्र सरकारला खूप गरजेचं आहे. येणारा जो 30 जूनला जो मोर्चा आहे, आपण या लक्षवेधी मोर्चेला काय आव्हान करणार आपल्या अनुसूचित जातीच्या लोकांना? येणाऱ्या 30 तारखेला लक्षवेधी मोर्चा हा आम्ही ठेवला आहे. यामध्ये आयोजक सुद्धा आम्ही सर्वच लोक आहे, सर्व समाजातले, मागासलेल्या समाजातले सर्व लोक आम्ही आयोजक आहे. आणि मी मागासलेल्या सर्व समाज बांधवांना आणि माझ्या आई बहिणींना सर्वांना मी विनंती करतो की आपण येणाऱ्या 30 तारखेला आपलं एक त्योहार समजून आणि आपलं एक कर्तव्य समजून आपण सर्वांनी 30 तारखेला नागपूरमध्ये यशवंत स्टेडियमला पूर्ण विदर्भातीलच नाही तर माझा आवाज ज्यांच्यापर्यंत पोहोचते त्या सर्व लोकांनी, हे आपल्या घरचं काम आहे, ही लागू होणारी वस्तू आपल्यासाठी आहे. महाराष्ट्र सरकारचं आपल्याला लक्ष वेधायचं आहे. त्याकरिता पूर्ण प्रत्येक घरातील सर्व नागरिकांनी, मागासलेल्या सर्व नागरिकांनी या मोर्चाकरिता यावं, अशी मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये सर्वांना, मी गुरुदास बावणेतर्फे सर्वांना मी आवाहन करीत आहे.